मॉर्निंग मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझं. अरे एकदा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलला बनी बियॉन्ड डेस्क. आज माझा ट्रिपचा सेकंड डे आणि आम्ही आज चाललोय बाळू मामा आणि कनेरमठ हे दोन स्पॉट बघायला. मॉर्निंगचं उठवलंय मला आणि आंघोळ करायला लावली. याचा मला जास्त राग येतोय पण स्टील इकडून असं काहीतरी आहे, इकडून इकडं असं जायचं माहीत नाही मला. सगळे चाललेत म्हणून आम्ही चाललोय. ॲक्च्युली तिथं विचारलं ते म्हणलं हा इकडं जा इकडं जा, मग आम्ही चाललोय. आता हे मार्केट आहे इथलं मंदिराच्या आजूबाजूचं आणि आमची फॅमिली अजून तुकडे तुकडे पडत चाललेत. आमच्या फॅमिलीचे एक जण जागेवर नाही आहे. शाम मायला बघू शकता तुम्ही मंदिर. वाटलं नव्हतं एवढं मोठं असेल. द बाळू मामांची कमान. सगळी सोय आहे टाकाटक. बाहेर ना काहीच नादी नाका लागू जर आले कधी तर ठेवायच्या. म्हणजे चांगलं ठेवलेलं पण हारफुल घ्या तिथं. पण आहे तर कशाला त्यांनी केलंय ना एवढं. ठेवते सर्वांच्या काय आहे दिदे यार एवढं करावं. एक चप्पल इकडे एका कप्प्यासाठी एका चपलीसाठी एक तू हे का करते कप्पा वेस्ट. अगो लेकराची चप्पल अशी डावा अशी अशी डावा काढून बघा यो तुझ्यावरच गेलाय एक कप्पा. त्याला वाटलं आता इथं कोण ठेवणार नाही. हे मंदिर आहे ॲक्च्युअल, हे ओरिजिनल. त्यानंतर ते नाही माहिती काय आणि ते पण नाही माहिती, पण ते जे आहे ना ते सगळ्यात भारी दिसायला पण आणि असायला पण असं आहे. प्रिमाइसेस ऑफ द मंदिर. जस्ट इथे लाईन अशा आहेत सगळ्या मिळून. आज गर्दी कमी आहे त्याच्यामुळं इझी चाललं आहे. आणि तिथून एंट्रन्स आहे. हे फिरून फिरून असं मग तिथं एंटर व्हायचं आम्हाला. शेवटी आमची फॅमिली अलाईन झाली आहे, हेच आम्हाला बरं वाटतं. आता जायचं हातात ठेवून, काढायचं नाही काय फोटो बिटो असं पाठीमागं खुसून दे आणि शर्ट टाकून दे. हा ना. ही अशी फॅमिली आमची झाली अलाईन एका लाईनीत. ही लाईनच काय ते करू शकली नाही, त्यांची अलाइनमेंट हुकली होती. चलो थोड्या वेळाने भेटूया. कॅमेरा बंद करतो आत्ता कारण की अलाव नाही आहे. CCTV देतो, धरला मला फाईन पडेल. आमचं दर्शन आणि फोटो डन झालेत. दर्शन घेतले त्यांनी, हे लावलंय कपाळाला आणि ते चालले डोळ्यात. स्टील ओके वाटते. मम्मी आमच्या जरा सेंटी झाली कारण की ते लय दिवसाचं ड्रीम होतं की यायचं. शेवटी माझ्या पप्पांनी ते फुलफिल केलंय. सो गुड फॉर हर. अन्नदानाला उपयोगाला होते. मम्मी आमची इन्फ्लुएन्स झाली. मम्मीचं दोनदा दर्शन घेतलं तरी मम्मी म्हणते की मला जायचं आहे अजून दर्शनाला. मम्मी डुईंग समथिंग बिग. परत काय मम्मा आम्ही तुला इथं सोडून पण जाऊ शकतो. तसं इथं कुठं राहते थंडी वाऱ्यात काय ऐकत आहे. मम्मा काय ऐकायला तयार नाही आज. त्यापेक्षा पुण्याला चल, मी नेतो तुला. थंडी बिंडीची सोय करून टाकतो तुझी. ते ऐकत आहे. मम्मीला नेतो पुण्याला म्हणलं. नारळ फोडायची जागा आहे ही, सेपरेट केलंय ना. वेल मॅनेज्ड आहे मंदिर, अतिशय वेल मॅनेज्ड आहे मंदिर. त्यांनी नारळ फोडायला इकडे केली आहे जागा सेपरेट. हे दिसते तुम्हाला इथं नारळ फोडा. तिकडे प्रसादाचे दुकान आहेत त्या लाईनमध्ये आणि तिकडून एंट्रन्स आहे. एंट्रन्समधून आपण जाऊन दर्शन घेतलं आतमध्ये. इकडे मंदिर आहे ह्या शेडच्या पलीकडे. किचकिच नाही, बनबन नाही, कारण की हे काय होतं नारळाचं जर मंदिराच्या आजूबाजूला ठेवलं तर तिथं त्याचं सगळं होतं चिखल. त्यामुळे त्यांनी इकडे ठेवलं सॉर्टेड. तुमचं प्री वेडिंग होऊन जाईल ना इथे. काय घ्या गाडी पटकन टाका. हे बघा मित्रांनो, मी हा जुगाड केलाय आमच्या ट्रिपच्या स्वयंपाकासाठी. मला काही चहा वगैरे लागला तर त्याच्यावर बनवता येईल. हां नाही सक्सेस तर होणार. लिहून देतो लिहून.
चहा काय याच्यावर मी जेवण बनवू शकतो एक टायमाचं, इतकं मला कॉन्फिडन्स आहे गोष्टीवर. कारण की हे मी पाहिलं होतं मागे ट्रिपमध्ये, त्याच्यासोबत हे गॅसेस एकदम सॉर्टेड काम केलं. नाही तर आमच्या पप्पा म्हणत होते सिलेंडर घेऊ गॅस घेऊ, म्हणजे एवढं करण्यापेक्षा हे घ्या. आमच्या पप्पाला मग आयडिया दिली मी शेवटी, मग पप्पा म्हणले की हा आवाज काय आता बघूया आता याला पेटवताना कसं होतंय. प्रीमियम कार्यक्रम गाईज बघू शकता तुम्ही. असले आणले आम्ही जरा मस्त करायला काहीतरी स्वयंपाक. ह्याच्यावर तुम्ही काही पण ठेवू शकता, काही पण बनवू शकता, छोट्यात मोठं काम. ते स्वयंपाक करणार आहे वर असं करा आता. यस चला तुमच्या हाताने त्याला हे करा प्रज्वलन. थोडं सोडायचं बस, थोडं सोडायचं, बारीक गॅसवर घ्यायचं, दीप प्रज्वलन छोटं करायचं. वास आला ना बस, कमी जास्त घेतली. ह्या बघा काम तमाम. छोटासा गॅस, छोटीशी शेगडी, खोल. वा 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 सक्सेसफुल आहे का नाही सांगा मला. कोण मला नाही म्हणलं होतं, कोण मला नाही म्हणलं होतं, नाही कोण म्हणलं होतं, नाही कोण म्हणलं, कोणतरी नाही म्हणलं होतं. मी काय होतं ते असं डायरेक्ट टाकी असते त्यावर गॅस असतो ना डायरेक्ट. इलेक्ट्रिक पण आहे की ते मोठं म्हटलं मग पॅनल मोठा घातला हे पॅनलच मोठा भांडे बसतात का बसवायचं कॅनच बसवायचं तेवढं ते पॅनल मोठा घ्या. इथलं आमचं डन झालंय सगळं काम. निघणार आहे आम्ही कनेरी मठच्या दिशेने. वाजलेत 10:30 वाजले. यस 10:37. आणि इथून पुढं आम्हाला आमचा चेकआउट 12 वाजताच होता, पण आम्ही लोयलेत खूप सोडून देतो. तर भेटूया कनेरी मठ्ठूमध्ये. क्रुझरमधला दुसरा दिवस आमचा असा आहे की एकदम गरमी आहे, एकदम हार्श गरमी. नको होतंय त्या 10 मिनटं. गाडी चालू जोपर्यंत आहे तोपर्यंत येणं आहे, देणं आम्हाला कळते गाडी थांबल्यावर काय होते. स्टील रनिंग आहे मस्त गाडी, भारी वाटते. आणि आम्ही लांब आहे घरापासून, त्यामुळे आमचं ते घर आहे 2 दिवस आहे. हॅलो भाईयो, मंदिराला एका ठिकाणी आलो आम्ही जिथे जे आपले बाळू मामा आहेत ना त्यांचा खांब असं म्हणतात. आता खांब ॲक्च्युली काय मला माहीत नाही, पण मानतात की त्यांचा खांब आहे आणि इथं भूत वगैरे काय लागलेलं असेल तर करू शकतो आपण नाही का. आणि एक्झॅक्ट इतक्या चांगल्या टायमाला मी आलो आहे ना इथे, इतक्या चांगल्या टायमाला की आरती चालू आहे आतमध्ये, म्हणजे ऐकायला येते इतकं भारी वाटतंय मला. तर बघू शकता तुम्ही लोक थांबलेत कसे आरतीसाठी. जय इथं आरतीसाठी थांबलेत लोक. यश चला अतिशय चांगला टायमिंग भेटलाय. जय आरती झाल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, कारण की आरतीसाठी त्यांनी होल्ड करून ठेवलं सगळ्यांना. एवढी गर्दी होऊन जाईल पण हळूहळू. गर्दी बघा मित्रांनो. बघा लेकर खांदे बिंद्यावर टाकून क्षण मस्त झालं एकदम. गर्दी होती थोडीशी, पण होते क्राऊड मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे. आता इथं आम्ही जरा बघतो महाप्रसादात काय बंदोबस्त केला आहे. स्वीट बीट असेल तर पोटभर, की ठरवूनच आलो तुम्ही की अन्न छत्रात जेवणार. बहिणीला घेऊन जातो मी.
आणि आता अन्नछत्रमध्ये कारण की बहिणीचं आणि माझं जेवायची कॅपॅसिटी सेम आहे. भूक लागली की लागलीच. बघा सगळे कसे तयार झाले जेवायला. ओम कुठे गेला? चेहरे पे इनके चेहरों पे मेरे को भूक लग रही है. दादा इकडे काय रे बाळ इकडे इकडे काय काय बोलू सांग इकडे चेहरा दाखव आम्हाला तुझा. गौर से देखो ये चेहरे अन्न छत्र के पास आते ही भूख बढ़ गई है इसकी. काय शान आहे. काय म्हणला? देखो इनके चेहरे ठीक से देखो. ये देखो गरीबों का राजकुमार सर्वा के चेहरे दिखा के खुद का चेहरा छपवे है लपवे चला है. लागले भूक सांगतोय मी खुल्ल्याम. लागले खोटी भूक commentary नाही अन्न द्यायची, हो, छत्र बघून भूक लागले हो मला. सर खोटी कॉमेंट्री नाही द्यायची. तसं नाही. मग तर जमतच आहे. मग तर मी शिराच खाणार. अन्न छत्र में फॅमिली मॅन्स बैठ गए खाना खाने. तर मी बसतो. तुम्ही ये का इथे बसतो. बाबूजी बैठ जाएंगे. देखो तिथून इथपर्यंत आमच्या घरच्यांनी एक उपाय केले. पूर्ण हॉल हलतंय आता बघा. हां मग आणि आता मी जेवणार आहे. देखो देखो लोगों कभी गरीब लोगों को खाना खाते हुए देखा. वाढणार घे ना. हे बघा वाढायची सिस्टम. हां सॉरी मी व्हिडिओ काढतोय पण. बघा झालं का ओके. आता काहीच जेवतो मी आणि पुढची प्रोसेस पुढं दाखवतो. आत्ता मला जीव द्या. आत्ताच जेवण झालं आहे म्हणजे प्रसाद होता तिथं महाप्रसाद तो झाला आहे. आणि सिस्टम अशी इथं की तिकडे ताट घ्यायचं आपलं लाईनमधून आल्यावरती पहिले ताट घ्यायचं. त्याच्यानंतर मग मध्ये हॉल आहे. येता तिथं आपापलं जेवण घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं मध्ये जेवून हॉलमध्ये नंबर वाईज जेवून मग इकडे आपापलं ताट धुवून टाकायचं. इथे पाण्याची व्यवस्था आहे चांगली. पाणी प्यायचं पण पाणी तेच आहे आणि ताट पण तिथंच धुवायचं आणि आपापलं ताट आणून ठेवून द्यायचं. एकदम सिस्टमॅटिक. आणि इथून वे टू एक्झिट इकडे. इथं तुम्ही बसले तर बसू शकता किंवा तिकडे जास्त गर्दी असेल तर इथे पण हे आहे. आणि इकडे प्रसाद आहे त्यांचा मेन प्रसाद जो की तिथे ते भांडे मोठं त्याच्यामध्ये ते ठेवलेलं आहे. बोल. त्यांच्या वस्तीवर जेव्हा लोक येत होते ना त्यांना भेटायला तेव्हा कोणी उपाशी जाऊ नये म्हणून हे आंबीलची प्रथा चालू. ओके हां म्हणजे हे जुनी प्रथा आहे त्यांची. लाईक ते तेव्हा बसायचे जिथं वस्ती बिस्तीवर असेल ते मेंढी चालताना तर त्यांना उपाशी जाऊ नये काही आलेले लोक तर त्यांच्यासाठी हे ते आंबील तेव्हा ठेवायचे. तेव्हापासून म्हणजे ती प्रथा आहे की मग इथं पण त्यांनी तीच प्रोसेस कॅरी फॉरवर्ड केली आहे. लेट्स आपण निघूया इधर से अभी. आपण त्यांची सिस्टम तोडली आहे. ठीक आहे चला सांगत होतो माहिती मी. कॅमेरा असलं मला नाही अडवत अशा ठिकाणी. चलो गाईज पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आम्ही आता. ऊन भरपूर आहे. पाठीला लिटरली घाम आला इतकं ऊन आहे आणि इतकं उकडतं या उन्हात. तिथून अतिशय 500 मीटरच्या अंतरावर हे वाडा. तुम्ही बघू शकता कडेला कशा मेंढ्या दिसत आहेत त्याच्या. द मेंढीज आर देअर. आणि हा आहे सत्यभाम कशाचा तरी हा वाडा आहे. फील भारी होतो इथं आल्यावर. पर्सनली तुम्ही या इथं. थोडं उगलं काहीच नाही. इथं पण आरती असते. इथं आलो असतो आणि जय हो केला असता. तर बघू शकता मेंढीज. पहिल्यांदा मी माझ्या होल ब्लॉगिंग करिअरमध्ये मंदिराच्या आतमध्ये पहिल्यांदा कॅमेरा घेऊन आलो आहे. इथं पण अडवत नाही मला. ठीक आहे आता आणलंच आहे. लोक माझ्याकडे बघतात ॲज युजल कारण तुम्ही दिसायला बी तेवढा हँडसम आहे आणि नवीन काहीतरी दिसतंय. काय चाललंय कॅमेरा घेऊन. Handsome boy. हा परत म्हणे एकदा. He's been handsome boy. थँक्यू. Subscribe his चुकीचं बोल. channel. परत बोल. Subscribe his channel हां and like and share. येस. तर बघू आता होपसो की पुढचा पॉईंट माझा कनेर मठच असेल. यांचा प्लॅनिंग आहे. आपल्याला काय माहीत नाही. आपण फक्त फिरतोय. लेट्स सी गाईज. पुढे जाऊया म्हणजे भेटेल काही ना काहीतरी कामाचं. कनेर मठ पण ॲक्च्युली माझ्या कामाचं नाही आहे. बरं आता जायचं आलं यांच्यासोबत.
कनेरीचा मठ. ऊन कडक आणि असं ऐकलं की 3-4 किलोमीटरचं ते आहे एक्झिबिशन बघायचं. चायला टेन्शन आलं आहे मला आत्ताच. पहिले तर मी हे बघणार आहे की कुठं हातपाय धुवायचा इंतजाम आहे का, कारण की सकाळपासून मी इतका हे खेळलो आहे ना, काय म्हणतात त्याला, हळद भंडारा एवढा खेळलो की फटीत भंडारा घुसला आहे माझ्या. पहिले मी हातपाय धुणार, थोडक्यात आंघोळच करणार, देन मग मी सुरुवात करणार हे पाहायला, कारण की मी काढले 200 रुपयाचं तिकीट पर हेड. वाणीची ॲप फ्रेशनेस हो गया है मेरा रेडी. आईच्या गावातलं लांब झालं, मस्त तगडा फ्रेश झालो आहे. शर्ट मी बदलला आहे, कालचाच घातला आहे ढिल्ला डुल्ला. तर टी शर्टमध्ये मला जीव चालला होता. आता फ्रेश झाल्यावर आता आम्ही फक्त तिकीटाची प्रोसेस करणार आहे. तिकीट इथे आहे 13 वर्षाच्या पुढच्यांना 200 रुपये पर हेड आणि 100 रुपये पर हेड 13 वर्षाच्या आतल्यांना. गॉट माय पॉईंट. जोपर्यंत तुम्ही 13 वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं 100 रुपये देऊ शकता, आणि एकदा 13 वर्ष झाले की तिथून पुढे तुम्हाला 200 द्यावं लागेल. इज दॅट क्लिअर गाईज? घेतलंय घेतलं हां. ग्राम जीवन दाखव म्हणजे एक असं 100 वर्षाच्या पाठीमालं ओके. ग्रामीण जीवन या प्रोजेक्टच्या संदर्भात हां एंट्री आहे. अच्छा ओके यस थँक्स अ लॉट. काकांनी मजबूत माहिती दिली. आता माहितीच्या अनुसार पुढे जाणार मी. यश चल बघा, काकांनी बोलता माहिती दिली. अनएक्सेप्टेडली अमेझिंग काम झाले. काकांनी अचानक लय मोठी माहिती दिली मला. सिक्युरिटी गार्ड होते, हे कर ते कर, असं शूट घे तसं शूट घेतलं की त्यांनी माहिती द्यायला चालू केली. असं असतं ब्लॉगरचं महत्त्व. हे स्टार्टिंग केली आम्ही कनेरीच्या मठाला बघायला. अतिशय कडक आर्किटेक्चर दिसलं आम्हाला इथं आले. हे स्टार्टिंगलाच एंट्री गेटच्या वेळेस. ते कामध्ये येणं सांगितलं वरती. काही नसतं काम देणू बिनू. चला ऐसा विषय. आणि आमची फॅमिली ओके बॉश, चालून द्याय काय, चालून द्यावं काय. चालून द्या. दिस इज अ कॅक्टस गार्डन. इथं जेवढे पण झाड आहेत त्यांनी आधी डिस्क्लेमर दिला आहे, आज जात आहे कशाला शिवायचं नाही. असले क्वालिटी कॅक्टस आहेत भाई. फुल विषारी झाडांचं हे. हा बघा, कॅक्टस पाहिला नव्हता मी कधी उभ्या आयुष्यात. हा बघा, फुल एकदम माझ्या एक्सपेक्षा झेरीले झाड आहे तिथं. कडक आहेत सगळे. मस्त आहे एकदम गार्डन. कसलं थंड पण वाटतंय. हे बघा बॉन्झाई ट्रीज बघा. तुम्हाला पप्पा या झाडांना माहिती काय म्हणतात? हे बॉन्झाई ट्री बनवतात. मोठ्या झाडाचे हे करते. काय सही राव झाड शायला, काय सही राव. बॉन्झाई मी पहिल्यांदा बघतोय झाड, म्हणजे 1-2 पाहिले, पण एवढे हे तर पहिल्यांदा बघतोय क्वांटिटीमध्ये. शायला बाप आहे कार्यक्रम. बॉन्झाई ट्रीज ऐक हे बघ, ऍक्च्युली मध्ये असं आहे पूर्ण. हे एंट्रीच्या इथे इथून असं आहे. हे चुकीचं आहे बरं का गाईस. हे काय गरज आहे तिथं त्या पोराला पाठवायची बरं. हे आमचीच फॅमिली, पण आमच्याच फॅमिलीला वळण लावायची वेळ आली मला. दादा थांबूच नको तू, खूपच फोटो. भोपळा नारळाच्या झाडात काय म्हणजे आता बोलला असतो मी, पण किती क्रिएटिव्ह विचार केलाय बघा की. बैंगन, भोपळू आणि खातोय सर. काय बघ तर ना गाईचं बघा कसं यार, काय सही आहे हर चीज. हे बघा गाईच्या ह्याच्यामधून हे केलंय. सीताफळ, पेरू, काकडी, केळीचं तर बघा काय केलंय, अननस. आणि गाय सगळ्यात फेवरेट केली आहे माझे. असला भारी इथे ना एक ब्रिज आहे. 20 लोकांची कॅपॅसिटी आहे, बट मला नाही वाटत इतके कमीत भागल म्हणून यायचं. आणि त्याच्या आजूबाजूला असं आहे नेचर. बाबा पाय पडले. पप्पा बाबा पाय पडले. बाबा काय भेटतात कोणाला.
बाबू भाई एकदम हॅरी पॉटर वाली जागा आहे. नाही तिथंच आहे. एकदम 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 हॅरी पॉटर वाली जागा आहे. यू कॅन सी द हॅरी पॉटर वाली जागा. कन्हेरी मठमध्ये एक म्युझियम नावाचा स्पॉट आहे. तिथं असं आलो आहे आम्ही. ओ व्हॉट द फक मॅन, व्हॉट इज दिस? लुक ॲट द ॲक्च्युली काय ही गुफा आहे. इथे म्युझियम असं त्यांनी नाव दिलं आहे, कन्हेरी मठ म्युझियम. बट इथे आहे ना अशा पद्धतीचे हे दिलेले आहेत एक इन्सिडेंट्स जुन्या काळातले जे की इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचीच थोडीशी माहिती इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दिली. आता हे वाचायला टाईम जाईल म्हणून आम्ही स्किप करतोय थोडंसं. बट यातलं नॉलेज आहे बऱ्यापैकी घरात, तर मग त्यांच्याशी मी कम्युनिकेट करेल आणि थोडं थोडं सांगेल. जर बघायला गेलं ना तर ह्याचा पण त्यांनी उपयोग असा केला आहे की लाइटिंगचा इफेक्ट पडतोय त्याच्यावरती. हे शबरीचा सीन आहे. शबरी बोरं खाऊ घालते रामाला, तो सीन आहे हा. राम आणि लक्ष्मण तिकडून येत आहेत आणि ते शबरी त्यांची वाट बघते. त्यांची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. असे एकदम परफेक्ट त्यांनी हे केलं आहे अलाइनमेंट. म्हणजे पूर्ण विचार केला आहे गोष्ट बनवताना. असं नाही की ठीक आहे चालेल हे, कारण की हे जे लाईट आहे ह्याचा पण इफेक्ट त्याच्यावरती पडतो आणि त्याच्यामुळे त्याची ब्युटी अजून ग्लो करते. आता तिथे त्यांनी लाईट लावलं ठीक आहे चल ती गोष्ट आहेच, पण या लाईटचा पण इफेक्ट पडतोय त्याच्यावरती. इतकं कन्स्ट्रक्शन भारी केलं आहे त्यांनी. इतकं रिअल आहे की आता एखादा आहे ना खरा माणूस जरी दिसला ना तरी असं वाटतं एक मिनटं पुतळा आहे की काय. इतकं रिअल आहे हे. आणि दोन्हीमध्ये कन्फ्युजन क्रिएट झालं आहे आता. तर इतके पुतळे पाहिलेत मी सकाळपासून, म्हणजे मगाशीपासून जवळजवळ आता 2, 2.5, 3 तास होत आले मी हेच बघतोय कॉन्स्टंट. आणि ह्याच्यात नाही डिफर करू शकत आहे मी लवकर की रिअलिस्टिक कसं आणि अनरिअलिस्टिक कसं, कारण की एक प्रत्येक पुतळा वेगळा आहे. इथे जेवढे पण पुतळे आहेत ना तुम्ही म्हणाल की साच आहे किंवा काय त्याचा शेप आहे त्याच्यातून केला असेल, बट इथे प्रत्येक पुतळा वेगळा आहे. प्रत्येक पुतळ्याचे एक्सप्रेशन वेगळे, प्रत्येक पुतळ्याची पोझिशन वेगळी आहे. एकदम जबरदस्त काम. भीती एकच का वाटते मला चायला, हे एक्सप्रेशन एवढे रिअलिस्टिक आहे. अचानक जर रात्री तुम्ही हालायला लागले किंवा त्यांच्यात कम्युनिकेट करायला लागेल की आज लयच लोक आले किंवा आज मला थांबून लयच पाठीला कळ लागली किंवा मला आता अवघडल्यासारखं होतं ह्या अशा जेवण, असं काही बोलले अचानक तर हे काय होईल. हा ब्लॉग बाई थ्रेट येऊन जाईल. थ्रेट जर असं काही झालं तर पाय नाही ठेवायचे. जर हे कळलं ना की रात्रीतून हालतात असं काही अफवा जरी उठली तरी असलं जबरदस्त वाटेल. आता मस्तपैकी माझा कन्हेरी मठ बघून झालाय.
आणि आता आम्ही पुढच्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात करणार आहे. आता जवळपास ना मिडनाईटपर्यंत ट्रॅव्हलिंग करायचं आहे. आम्हाला जायचं आहे हुबळीमध्ये सौंदती नावाचं गाव आहे ना, तिथे आम्हाला जायचं आहे. तिथे जायला लागतं 4 ते 5 तास. ते ट्रॅव्हलिंगच होणार आहे. त्याच्यामुळे आजच्या या ब्लॉगचा एंड मी इथेच करतोय. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या ब्लॉगला लाईक करा. मागच्या डेचा टाकला आहे त्याला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर. आणि बाय बाय म्हणतो मी तुम्हाला, विथ व्हेरी व्हेरी ग्रेटफुल कमिंग फॉर टुमारोज ब्लॉग. बाय बाय गाईज.